नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। शिवसेनेचे किशोर दराडे हे दुसऱ्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत, तर किशोर दराडेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झालाय। काही वेळातच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे आणि किशोर दराडे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। अगदी काही वेळातच याविषयीची घोषणा होऊ शकते, कारण दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा शिवसेनेचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत। तर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया मागील 23-24 तासांपासून सुरू आहे। 23 तासांपासून सुरू आहे। काल सकाळी 7:30 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता 7:30 वाजायला आलेले आहेत, तरी सुद्धा ही प्रक्रिया अजून थांबलेली नाहीये। मतमोजणी सुरूच आहे आणि किशोर दराडे हे आतापर्यंत आघाडीवर आहे, त्यामुळे ते विजयी होणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान कार्यकर्त्यांकडून आतापासूनच जल्लोष सुरू करण्यात आला आहे, तर काही वेळातच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।